जय शिवराय मित्र हो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांचा वापर हा मराठी व्यावसायिक, मराठी उद्योजक हा आपल्या व्यवसाय उभा करताना त्याचा वापर कसा करू शकतो हे आपण पाहिले होते. ते जर व्हिडिओ आपण पाहिले नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा सारख्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जी आज शेतकऱ्यांची अवस्था आहे की शेतकरी हा दिवसेंदिवस आत्महत्या करत आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये परत आले तर ते आत्ताच्या सरकारला काय उपाययोजना यावर करायला सांगतील ज्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे पूर्णपणे थांबतील. ते जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे. आणि रहो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, बळीराजाची जी परिस्थिती आज आहे अशी परिस्थिती स्पेशली विदर्भ, मराठवाडा किंवा अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय त्रस्तावलेली आहे. शेतकरी हा वेळेवर त्यांना शेतामध्ये मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही किंवा जरी त्या गोष्टीवर मात करून देखील शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतामध्ये काही पिकं पिकवली तर त्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्या कारणाने शेतकरी हा पूर्णपणे आपण घेतलेले जे कर्ज आहे ते देखील वेळेवर फेडू शकत नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी हा वैतागून जातो आणि शेवटी शेवटचा पर्याय निवडतो तो म्हणजे आत्महत्या करणे. आज महाराष्ट्रातील जनतेची, शेतकऱ्याची, बळीराजाची जी अवस्था आहे ती पाहता महाराष्ट्राला आपण संपूर्ण जनता ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो असे छत्रपती जर आपल्यामध्ये परत आले, आज महाराज आज आपल्या सरकारला काही उपदेश म्हणून काही सांगायचे झाले तर ते काय उपाययोजना सांगतील ज्याने आजचा शेतकरी, बळीराजा हा सुखावेल आणि आत्महत्येच्या संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा स्वराज्याची सुरुवात होईल. आज महाराज जर आपल्यामध्ये परत आले तर ते सर्वप्रथम आत्ताच्या महाराष्ट्र सरकारला बोलतील, हे महाराष्ट्र सरकार, हे काय चाललंय माझ्या स्वराज्यामध्ये? माझी रयत, माझा बळीराजा, माझा शेतकरी या संकटात आहे. त्याला शेतामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाहीये, त्याला शेतीमालासाठी योग्य हमी भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे माझा शेतकरी हा कर्जामध्ये बुडायला जातोय. कर्जामध्ये बुडल्यानंतर तो शेवटचा पर्याय शोधतोय तो म्हणजे आत्महत्या करणे आणि हे आता मला पाहवत नाहीये. तर आज मी तुम्हाला ह्यावर काही उपाययोजना सांगणार आहे, त्या तुम्ही अंमलात आणाव्यात म्हणजे माझी रयत, माझा शेतकरी, माझा बळीराजा हा सुखावेल आणि चांगले त्याचे सुखाचे दिवस चालू होतील. हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था पाहून महाराज हे पहिला उपाय सुचवतील की शेतकऱ्यांच्या दारी सरकार. ह्यामध्ये काय होईल की आपल्या तालुक्याच्या पातळीवर जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना प्रत्येक गावोगावी जाऊन गाव पातळीवर शेतकऱ्यांचे, बळीराजांचे प्रॉब्लेम, त्यांच्या अडचणी ह्या ऐकून घ्याव्या लागतील आणि त्याच्यावर तिथेच तोडगा काढावा लागेल. त्याच्याने काय होईल की शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह होतील. त्यावेळी जर शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून त्यांच्या फाईल इकडे तिकडे फिरवणे, त्यांच्याकडून लाच घेणे किंवा वेळ वाया घालवणे हे चालणार नाही. महाराज दुसरा उपाय देतील, कर्जमुक्ती कायमची, तात्पुरती नाही. महाराज आजच्या सरकारला सांगतील की हे सरकार, तुम्ही ही कर्जमाफीचे आमिष शेतकऱ्याला दाखवणे बंद करा आणि व्याजमुक्त कर्ज देणे चालू करा. सोबतीला शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल असे गावोगावी, गावाच्या पातळीवर जी काही सरकारची कामे चालतील, रस्त्याची कामं चालतील, बंधारे किंवा आणखी कोणतीही कामे चालतील त्यामध्ये त्यांना रोजगार द्यावे जेणेकरून त्यांना आणखी पाठबळ मिळेल. आणि सोबतच जो पीक विमा आहे त्याचा 100%, 100% प्रीमियम हा सरकारने भरावा. शेतकऱ्याच्या खिशातून एकही रुपया जाता कामा नये. महाराज तिसरा उपाय सुचवतील, पिकांना हमी भाव, तोही कायद्याने. महाराजांच्या मते जर आताच्या शेतकऱ्याला त्यांचा उत्पादन खर्च अधिक त्याच्यामध्ये किमान 50% नफा हा ऍड करून जो काही भाव येईल तो हमी भाव कायद्याने तयार करावा. जो व्यापारी ह्या कायद्याचं उल्लंघन करेल आणि शेतकऱ्याला त्यापेक्षा खाली भाव देईल त्याच्यावर तुरुंगवासाची कारवाई करावी आणि गावोगावी सरकारी खरेदी केंद्र चालू करा. महाराज चौथा उपाय देतील, पाण्याची क्रांती. पाणी हे स्वराज्याचं रक्त आहे. एक गाव एक तलाव अशी योजना ही गावोगावी राबवण्यात यावी. पावसाचे पाणी साठवणे, बंधारे बांधणे किंवा नाले आणखी खोल करणे अशा पद्धतीने पाण्याचा साठा वाढवू शकताप्रमाणे जिथे पावसाचे पाणी ही कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. महाराज पाचवा उपाय देतील, दलालमुक्त बाजारपेठा. गावोगावी शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजारपेठा उभ्या कराव्यात आणि शेतकरी जो गावामध्ये शेतमाल पिकवतोय तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने ई मार्केट ऍप चालू करावे. अशाने काय होईल तर जे दलाल आहेत, कमिशनखोर आहेत ते बाजारपेठेमधून हद्दपार होऊन जातील. महाराज सहावा उपाय देतील, शेतकरी सन्मान आणि कुटुंबाची सुरक्षा.
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी पेन्शन योजना चालू करावी। त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या लग्नाचा खर्च हा सरकारने उचलावा। तसेच शेतकरी सन्मान दिन हा प्रत्येक गाव पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर साजरा करण्यात यावे आणि त्यामध्ये तालुक्याच्या पातळीवर दरवर्षी त्या दिवशी एकातरी किंवा काही शेतकऱ्यांचा तिथे सन्मान करण्यात यावा, त्यांचा सत्कार करण्यात यावा आणि त्यांना काही रोख पारितोषिक देण्यात यावे। अशाने काय होईल की शेतकरी आणखी मेहनतीने काम करतील आणि समाजात त्यांचे योगदान वाढवून देईल। महाराष्ट्र 7वा उपाय देतील विशेष कृषी योजना। दुष्काळग्रस्त भाग, मराठवाडा किंवा विदर्भ अशा भागांमध्ये विशेष कृषी योजना राबवण्यात यावे। त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ सारख्या विभागांसाठी हा विशेष कृषी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे। त्या एरियातल्या, त्या विभागातल्या शेतकऱ्यांसाठी वीज, पाणी, बियाणं, खते हे मोफत देण्यात यावे। प्रत्येक गावागावांमध्ये फळे आणि भाज्या ह्यांच्यावर प्रक्रिया उद्योग हे चालू करण्यात यावे। तसेच प्रत्येक 20 गावांसाठी एक कृषी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात यावे, जे वेळोवेळी शेतकऱ्यांना कृषी सल्ला देतील किंवा हवामान खात्याचा अंदाज देतील आणि बाजारभावाविषयी माहिती पुरवतील। सरकारने अशा योजना ह्या लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही। महाराजांच्या विचारांनी ज्या योजना आज मी सुचवल्या आहेत त्या योजनांचा वापर जर केला तर मराठवाडा आणि विदर्भातील किंवा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या नक्कीच थांबतील, ह्यात कोणती शंका नाही आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले स्वराज्य स्थापन होईल। माझी सगळ्यांना एक विनंती आहे की माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त असेल तर एक साधा भोळा मावळा म्हणून मला माफी असावी। हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचेल। आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून कमेंट आणि लाईक जरूर करावे। तसेच आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे। धन्यवाद।